नमस्कार. अष्टावक्र गीतेचा हा मालिकेतला 13वा भाग. आज मागच्या वेळेला आपण 80व्या श्लोकापर्यंत गेलो होतो. आज आपण 81व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहे. श्लोक क्रमांक 81. तदा बंधो यदा चित्तम सक्तम कास्वपि दृष्टिपू तदा मोक्षो सदा चित्तमसक्तम सर्व दृष्टिदू. अर्थ: जेव्हा चित्त कोणत्या तरी इंद्रिय विषयात आसक्त असते तेव्हा बंध, आणि जेव्हा चित्त सर्व इंद्रियासंबंधी निरासक्त होते तेव्हा मोक्ष होय. बंधनाला कारण खरंच काय असतं बरं? आधी वाटतं की एखादी घडणारी कृती असेल. समोर पडलेल्या नोटा उचलून घेणे कृती आहे, पण त्या कृतीमागे प्रेरणा आहे ती अंतःकरणात निर्माण होणाऱ्या आसक्तीची किंवा लोभाची. म्हणून बंधनाला कारण कृती नसून त्या पाठीमागील इच्छा हे खरे कारण आहे. कोणत्या तरी विषय वासनांची उर्मी मनात उठणे व नंतर त्याला अनुसरून कृती घडणे हा सृष्टिक्रम आहे. एखादे झाड तोडायचे असेल तर नुसत्या फांद्या किंवा खोड तोडून चालत नाही, तर त्याचे मूळ समूळ उपटून काढावे लागते. तसे बंधनातून सुटायचे असेल तर कृतीऐवजी मनात उठणाऱ्या इच्छा त्या समूळ नष्ट करायला हव्यात. जेथे त्या इच्छा आहे तेथे बंध आहे, व त्या जेथे नाही तोच मोक्ष आहे. तोच मोक्ष आहे हे सर्व स्पष्ट करणारे एक सुरेख वचन मैत्रुप्य निषेधात आहे. मन एवं मनुष्याणाम कारणम बंधमोक्ष हो, बंधाय विषयासंगी मोक्षे निर्विषयम स्मृतम. म्हणजेच मनुष्याच्या बंधाला किंवा मोक्षाला मन हेच कारण आहे. मन विषयासक्त झाले असता बंध, आणि निर्विषय झाले की मोक्ष जाणावा. दृष्टिषू हा शब्द येथे केवळ दिसणारे या मर्यादित अर्थाने वापरला नसून इंद्रियाद्वारा होणाऱ्या सुखाची व विषयाची जाणीव या व्यापक अर्थाने तो आला आहे. जगातील सर्वात उत्तम गोष्ट आणि वाईटात वाईट गोष्ट म्हणून इसापाने जीभ ही एकच असल्याचे सांगितलं आहे. त्याचप्रमाणे मन आणि त्यात उठणाऱ्या वासना, या सगळ्याला, या वासना म्हणजेच इच्छा, हेच बंधन आणि मोक्ष दोन्हीचे एक कारण आहे. जसा सूर्य प्रकाश आणि अंधार दोन्हीचं एक कारण आहे. सूर्य असला की प्रकाश आणि नसला की अंधार. त्याचप्रमाणे मनोकामना असल्या की बंध आणि त्या नष्ट झाल्या की मोक्ष हे निश्चित. श्लोक क्रमांक 82. यदा नाहम तदा मोक्षो यदाहम बंधनम तदा मत्वेती हेलया किंचित मा गृहाण विमुच्यभा. अर्थ: जेव्हा अहंभाव नाही तेव्हा मोक्ष, व अहंभाव असला की बंधन हे जाणून सहज दिलेने काहीही ग्रहण किंवा त्याग करू नकोस. अष्टावक्र ऋषी जनकाला हा उपदेश करतायत. जनक निम्म्या रस्त्यापर्यंत आला आहे, किंवा त्याही थोडा पुढं आला आहे, पण अजूनही तो त्याच्या ध्येयाच्या पूर्णपणे पोचलेला नाही. तेव्हा त्या पुढच्या प्रवासासाठी अष्टावक्र त्याला हा उपदेश करतायत. अर्थ: जेव्हा अहंभाव नाही तेव्हा मोक्ष, व अहंभाव असला की बंधन हे जाणून सहज लिलेने काही ग्रहण करू नकोस किंवा कशाचाही त्याग करू नकोस. अहंकार हा परमार्थ मार्गातील मोठा शत्रू होय. रोजच्या जीवनात आपल्याला तो इतका मुरून गेला आहे की आपण अहंकारी आहोत हेही आपण विसरून जातो. मी, माझे या कर्तेपणाच्या वृत्तीतून आपण सर्व करत असतो. बरं, हा अहंकार कशाचा करावा याला काही धरबंध नसतो. श्रीमंताला पैशाचा अहंकार असतो, तर एखाद्या भिकाऱ्यालासुद्धा मी अमक्याने आकडून दिले तेव्हापासून त्याच्या दारात गेलो नाही असा अहंकार असू शकतो. सद्गुणी माणसाला सद्गुणांचा अहंकार असतो, तर एखाद्या विरक्तीकडे वाटचाल करणाऱ्या माणसाला मी अहंकार सोडला याचाही अहंकार असू शकतो. मी वेगळा व इतर सर्व जग वेगळे या द्वैतभावाचे तुझंच हा अहंभाव निर्माण होतो. शेतात वाढणाऱ्या हळदीसारखी त्याची मुळे खोलवर गेलेली असतात. सद्विचार, सत्संगती, सत्कृत्ये यांनी तो नष्ट झाला असे वाटत असते, पण तरी तो सूक्ष्म रूपाने मनामध्ये जागृतच राहतो. जसं शेतामध्ये हरळी उगवते, ती वरनं काढली तरी पूर्ण गेलेली नसते. थोडा पाऊस पडला की पुन्हा हरळीचं ठोम व्हायला वेळ लागत नाही. म्हणून द्वैतभावना संपून सर्वच सदैव सर्वत्र अद्वैत आत्मतत्व आहे हे अंगी बांधल्याशिवाय तो अहंपणा पूर्णपणे नष्ट होत नाही. आणि ज्या क्षणी तो नष्ट होतो त्याच क्षणी साधक मुक्त होतो. अष्टावक्र म्हणतात की हे जाणून तू काहीतरी मिळवायची किंवा टाकण्याची प्रक्रिया संपून टाक. तुझी बुद्धीच अद्वैतात अशी एकरूप कर की स्वीकृती व त्याग या भावनांचा स्वाभाविकपणे विलय होईल. येईल ते येवो, जाईल ते जावो,
अशी सहजभावना होणे आणि त्या येण्याने किंवा जाण्याने सुख वा दुःख, हर्ष वा खेद काहीच न होणे, असा पूर्ण तटस्थपणा येणे, ही सहजावस्था म्हणजे मुक्तीच होय. श्लोक क्रमांक 82. अष्टावक्रच पुढे आणखी आपला उपदेश चालू ठेवत आहे. कृताकृतेच्या द्वंद्वानी कदा शांतानी कस्य वा एवं ज्ञात्वेह निर्वेदा भवत्याग परोवृत्ती. अर्थ, अष्टावक्र म्हणाले, कर्तेपणाने व अकार्तेपणाने केलेली कर्मे व सुखदुःखाची द्वंद्वे ही केव्हा आणि कोणाची तरी थंडावली आहेत का, हे जाणून ती थंडावण्याचा तू प्रयत्न कर. तू निर्वेद, उदासीन आणि त्यागपरायण हो. हे सर्व दृश्य विश्व व त्यातील प्रपंच खरा आहे असे आपण मानतो व त्यामुळे सुख आणि दुःख यांच्या द्वंद्वामध्ये आपण अडकून जातो. सुख मिळवण्यासाठी वेगवेगळी कर्मे करीत राहतो, तर ज्यापासून दुःख होईल ती कर्मे टाळत राहतो. अनेकदा आपल्या सुखासाठी एखादी गोष्ट करताना त्यामुळे दुसऱ्याला दुःख होत असले तरी आपण त्याची पर्वा करत नाही. अशा रीतीने जीवन जगताना एकातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे अशी कर्मशृंखला म्हणजे कर्माची साखळी होऊन त्या साखळीतच आपण जखडून जातो. अष्टावक्र तर त्याही पुढे जाऊन म्हणतात की केवळ जाणीवपूर्वक केलेले कर्म नाही, तर अजाणता केलेले कर्मही बंधनालाच कारणीभूत होत असते. अशी बरी वाईट कर्मे व त्यापासून निर्माण होणारी सुखदुःखांची द्वंद्वे कोणाची तरी आणि कधीतरी शांत झालेली आहेत का? अर्थात ती कधीच थंडावत नाही, हे आपल्या अनुभवाला येईलच. म्हणून जनकाला हे सांगतात की हे सत्य तू जाणून घे आणि तू ज्ञान व भावतरंग उठू न देणारा असा निर्वेद हो. कर्म व अकर्म यांच्यावरती उदासीन म्हणजे तटस्थ साक्षी हो आणि कोणतीही म्हणजे त्यागाचीही अपेक्षा न ठेवता वृत्ती त्यागपरायण हो. निर्वेद, उदासीन व त्यागपरायण हे तिन्ही शब्द गहन अर्थात असून त्यामध्ये सर्व जाणीव सोडून सहज, स्वाभाविक व कोणताही अभिनिवेश न बाळगता अलिप्त होणे हेच गृहीत आहे. असे झाले तरच माणसाला द्वंद्वातीत होता येईल हे सुनिश्चित. श्लोक क्रमांक 84. कस्यापि तात धन्यस्य लोकचेष्टावलोकनात जीवितेच्छा बुभुक्षाच बुभुत्सो पशम गतः. अर्थ, बाळा, लोकजीवनाचे अवलोकन करूनसुद्धा कोणातरी भाग्यवंतांची जगण्याची इच्छा, भोगण्याची तृष्णा आणि ज्ञानपिपासा शमली आहे काय? फार गमतीशीर अष्टावक्रांचा उपदेश आहे. गुरुला आपला शिष्य प्रिय पुत्राप्रमाणेच असतो. त्याच्या प्रगतीने तो आनंदित होतो. अष्टावक्र म्हणून जनकाला वात्सल्याने बाळा असे म्हणतात आणि एक वरवर सोपा वाटणारा पण गहन प्रश्न विचारतात. आपण आपल्या आजूबाजूला जनसामान्यांचे रोजचे जीवन पाहत असतो. नुसते पाहणे वेगळे, पण अवलोकन म्हणजे पाहून त्यावर साधक बाधक विचार करणे होय. असे लोकव्यवहाराचे अवलोकन केले तर कालचा धष्टपुष्ट माणूस आज आजारी पडताना किंवा मरण पावताना दिसतो. एकेकाळी स्वर्गसुंदरही वाटणारी सुवर्णकांतीची नीलाक्षी वयोमानपरत्वे जराजर्जर होऊन खप्पर झालेली दिसते. तर कधी ज्ञानाच्या मागे लागलेला पंडित घोकंपट्टी करतो खरा, पण त्याच्या अंतरंगामध्ये समाधान नसते. पण हे सर्व पाहूनही आपण ते न पाहिल्यासारखे करतो. क्वचित एखादा त्यावर विचार करतो, एखादा किंवा एकदा केव्हा तरी विचार करतो आणि त्याच्या हे लक्षात येते की हे दिसणारे सगळे अशाश्वत आहे. परंतु तोही पुढच्या क्षणीच ते सर्व विसरून जातो आणि पुन्हा प्रापंचिक सुखाच्या मागे लागत राहतो. खरं तर हे अवलोकन पूर्णपणे केले, त्यावर सखोल विचार आणि चिंतन केले आणि त्याला निर्धाराची जोड दिली तर आपोआपच त्या सर्वांचा नाशवंतपणा लक्षात येऊन माणूस अंतर्मुख होईल, ज्ञानसाधनेला लागेल आणि या सर्व इच्छा आकांक्षांचा त्याग करून स्वस्वरूपी शांत व स्वस्थ चित्त होईल. पण असे कधी होताना दिसत नाही. म्हणूनच अष्टावक्र म्हणतात, हे सर्व पाहूनही ज्याची जीवन लालसा, भोगतृष्णा आणि ज्ञानाचा हव्यास शमला आहे असा कोणीतरी भाग्यवंत तुला समोर दिसतोय का? अर्थात उत्तर नाही, हेच त्यांना अपेक्षित आहे. श्लोक क्रमांक 85. अनित्यम सर्व मे देवम तापत्रितय दूषितम असारम निंदितम हेयमिती निश्चित्य अशाम्यती. अर्थ, हे सर्व अशाश्वत, तापत्रयाने दूषित, असार, निंद्य आणि त्याज्य आहे हे निश्चित जाणून ज्ञाता आत्मशांतीला प्राप्त होतो. मागील श्लोकात जीवनासक्त, भोगासक्त व ज्ञानलोलूप असे प्रपंचात रममाण होणाऱ्या सामान्य लोकांचे 3 प्रकार सांगितल्यावर
या श्लोकात असामान्य प्रबुद्ध ज्ञात्याचे वर्णन अष्टावक्र करीत आहेत. हा सर्व विश्वसंसार नाशवंत, सारहीन आणि निंदनीय आहे. शिवाय तो 3 प्रकारच्या त्रासांनी दूषित झालेला आहे. देह, प्राण आणि इंद्रिये यामुळे होणारा आध्यात्मिक, प्राणीमात्रांचे संगाने होणाऱ्या सुखदुःखाचा अधिभौतिक आणि आयुष्यभर केलेल्या पापपुण्याच्या कृत्यांनी मृत्यूनंतर होणारा अधिदैविक असे या त्रासाचे 3 प्रकार आहेत. तापत्रय असं त्याला आपण म्हणतो. त्या तिघांना मिळून तापत्रय असे म्हणतात. जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवांचे आयुष्य या तापत्रयाने दूषित झालेले आहे. समर्थ रामदासांनी त्यांच्या दासबोध या महान ग्रंथामध्ये या 3 प्रकारच्या तापांची कारणे व वर्णन फारच उत्तम रीतीने केलेलं आहे. जिज्ञासांनी ते अवश्य वाचले पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. तेव्हा सर्व जीवन नाशवंत, असार व दुःखमय आणि तिरस्करणीय आहे. हे जो लोकव्यवहाराचे परिशीलन करून जाणेल तोच मुमुक्षू बनून सत्य ज्ञानप्राप्तीच्या मार्गाला लागू शकेल. आणि ही धारणा जेव्हा पूर्णपणे स्थिर होईल तेव्हा तो आत्मज्ञानी होऊन शांतचित्त होईल आणि मुक्तीला प्राप्त होईल. श्लोक क्रमांक 86. कोसौ कालो वया किंवा यत्र द्वंद्वानी नो नृणाम तान्युपेक्ष यथा प्राप्त वर्ते सिद्धिमवा प्रुयात. अर्थ: जेथे माणसाची सर्व सुखदुःखे संपतात असा काळ, स्थळ किंवा वय कुठेतरी आहे का, तेव्हा त्या सुखदुःख द्वंद्वाची उपेक्षा करून जे आहे त्यातच संतुष्ट राहणारा मुक्तीला प्राप्त करतो. सभोवतालच्या लोकसमुदायाचे निरीक्षण केले तर आपल्याला कोणी एखादा माणूस तरी समाधानी दिसतो का? अगदी रंकापासून राजापर्यंत प्रत्येकाला आणखीची भूक आहेच. शिवाय आहे ते टिकेल का हीही काळजी आहे. ज्याला सायकल आहे त्याला स्कूटर पाहिजे असते, स्कूटर असेल त्याला मोटर पाहिजे असते, मोटर असेल तर भारी मोटरची इच्छा असते, आणि मोटार असेल तर स्वतःचं विमान किंवा हेलिकॉप्टर असावं अशीही तहान असतेच. शहरात राहण्याला वाटते या गजबजाटात काही अर्थ नाही, खरे सुख आणि शांती खेड्यात आहे. तर खेड्यात स्वस्त जगण्याला वाटते की खरी चेन शहरात आहे. तरुणांना वाटते निवृत्त वृद्धांना काही काम न करता आरामात राहण्याची चंगळ आहे. तर म्हाताऱ्यांना पुन्हा तरुण होण्याची ओढ लागते. म्हणजेच प्रत्येकजण जे आहे त्यामध्ये संतुष्ट नाहीच. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं आहे की असमाधान रोग सर्वांना असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहे. अष्टावक्र ऋषी जनकाला हाच अनुभव घेण्यास सांगून विचारतात की असा कोणता काळ, स्थळ किंवा वय आहे की जेथे माणूस पूर्णपणे समाधान पावतो. अर्थात या प्रश्नाचे उत्तर नाही असे असल्याने ते पुढे म्हणतात की जो माणूस जे प्राप्त असेल त्यातच संतुष्ट होतो, काही जास्ती होण्याची अपेक्षा करत नाही, जो भूतकाळ आणि भविष्यकाळ यांची चिंता न करता त्या क्षणाला सुखदुःख या द्वंद्वापासून सुटून पूर्ण समाधानी असतो, तो त्याच क्षणी मुक्त होतो हे जाण आणि अर्थात तसा होण्याचा प्रयत्न कर. श्लोक क्रमांक 87. नानामतं महर्षीणां साधूनां योगिनां तथा दृष्ट्वा निर्वेदमापन्ना कोण शामती मानवा. अर्थ: वेगवेगळे महर्षी, साधू आणि योगी यांची भिन्न भिन्न मते पाहून त्या सर्वांचा त्याग करून वैराग्य वृत्तीने आत्मचिंतन करणारा कोणता पुरुष परमप्राप्तीला प्राप्त होत नाही, म्हणजे तो प्राप्त होतो. रोजच्या जीवनात पाहिले तर अगदी साध्या साध्या गोष्टीसुद्धा प्रत्येकाचे वेगवेगळे मत असते. साधी बटाट्याची भाजी उत्तम कशी करावी असे 2 सुगरण स्त्रियांना विचारले तर त्यांचीसुद्धा मतं वेगवेगळीच येतील. जर इतक्या साध्या सोप्या गोष्टीत एकमत होत नाही तर परमार्थाच्या महत्त्वपूर्ण गोष्टीत एकमत कुठून होणार? महर्षी, योगी आणि साधू पुरुष या सर्वांमध्ये प्रत्येकाचे मत आणि मार्ग वेगवेगळे असतात. कोणी म्हणतो द्वैतवाद, कोणी म्हणतो अद्वैतवाद, तर कोणी म्हणतो पूर्णवाद. म्हणजे यातही वाद आणि विसंवाद आहेत. आणि नुसतेच नाही तर पराकोटीचे विरोधी आहेत. साध्या कुंभमेळ्यातसुद्धा साधूंचे वेगवेगळे आखाडे, मानपान, रुसवे फुगवे व क्वचित भांडणतटले आपण पाहतो. एकाचे ऐकले की ते पटते, दुसऱ्याचे ऐकले की पहिल्यापेक्षा ते बरोबर वाटते. मतभेदांच्या या गलबल्यात जो सापडतो त्याची दाव त्या भोवऱ्यातच गरगरा फिरत राहून तो पहिलं तरी कधीच पोचत नाही. ज्याला स्वतःची प्रगती करून घ्यायची आहे त्याने या मतभेदांच्या गलबल्यात न सापडता त्यापासून लांबच राहिले पाहिजे. हे वादविवाद, खंडनबंडन करणारे शेवटपर्यंत त्यातच अडकून पडतात आणि मुक्तीला कधीच प्राप्त होत नाही. हे साधकाने लक्षात ठेवले पाहिजे. जो साधक असेल तो हे जाणेल की मुक्तीचा मार्ग यात नसून केवळ आत्मचिंतनाने येणारे वैराग्य व विवेक
यामधूनच तो प्रगती करून घेऊन मुक्त होऊ शकतो. अष्टावक्र अशा मार्गाने जाण्याला आश्वस्त करताना सांगतात की या सर्व मतांचा व पंथांचा त्याग करून केवळ सत्यज्ञानाने विरागी होणारा पुरुषच शांतीला प्राप्त होईल. श्लोक क्रमांक 88. कृतामूर्ती परिज्ञानम चैतन्यस्य न किं गुरु निर्वेद समता युक्ता यस्तारयति संस्कृते. अर्थ: वैराग्य, समता आणि युक्ती या साधनांनी चैतन्य स्वरूपाचे सत्यज्ञान प्राप्त करून घेऊन संसारातून तरुण जातो तो गुरुच नव्हे काय. जी गोष्ट आपल्याला येत नाही ती शिकवण्यासाठी त्यात पारंगत असणाऱ्या व्यक्तीकडे जावे लागते. जो शिकतो तो शिष्य आणि जो शिकवतो तो गुरु. दैनंदिन जीवनामध्येही आपल्याला वेगवेगळे ज्ञान मिळवण्यासाठी वेगवेगळे गुरु करावे लागतातच. शिक्षणासाठी शिक्षक किंवा प्राध्यापक, खेळासाठी क्रीडा प्रशिक्षक, गाडी चालवायला असेल तर मोटर ड्रायव्हिंग स्कूलमधला शिक्षक, हे सगळे आपापले त्या त्या क्षेत्रातीलच गुरु होत. अध्यात्मशास्त्र व मुक्तीची वाट या सामान्य गोष्टीहून निश्चितच अवघड आहे, कारण त्यात आपल्या चित्ताला उलट दिशेने वळवायचे असते. तो धरण्यापेक्षा सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास आहे. तेव्हा त्यासाठी नुसत्या गुरुची नाही तर सद्गुरूची आवश्यकता आहे. ज्याने उदासीन वृत्तीने अद्वैत मार्गाने शुद्ध चैतन्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून आत्मस्थित होऊन या संसार चक्रातून मुक्ती मिळवली आहे तोच असा गुरु होऊ शकेल. समर्थ रामदासांनी सद्गुरूचं लक्षण सांगताना म्हटलंय, जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन तेची सद्गुरू निधान दाखवी डोळा. स्वस्वरूप जाणणे हेच गुरुत्व येण्याचं लक्षण आहे. जसे एखाद्या पाण्यातील भोवऱ्यात गरगरणाऱ्या माणसाला वर काढण्यासाठी भोवरा फोडू शकेल अशा क्षमतेचा पोहणारा तज्ज्ञ लागतो, तसे संसार सागर पार करण्यासाठी ज्याने तो स्वतः लीलया पार केला आहे असाच सद्गुरू लागतो. तेव्हा जो ज्ञानमार्गाने आत्मस्थित होऊन संसारातून मुक्त झाला आहे तोच तू गुरु कर. श्लोक क्रमांक 89. पश्यभूत विकारास्तव भूतमात्रान यथार्थता तत्क्षणान बंध निर्मुक्ता स्वरूपस्थो भविष्यसी. अर्थ: जेव्हा भूतविकारांना आणि देहेंद्रियांना यथार्थपणे तू पंचभूतात्मक पाहशील त्या क्षणी तू बंधमुक्त होशील. जे वस्तुतः जसे आहे तसे जाणणे म्हणजे ज्ञान. आत्मरूप मी वेगळा नसून माझा देह, माझे मन हे त्याहून वेगळे आहेत हे जाणणे म्हणजेच ज्ञान. ही सर्व चराचर सृष्टी पंचमहाभूतापासून बनलेली आहे हे जाणणे म्हणजे ज्ञान. माझे शरीर पंचमहाभूतांचेच आहे, मात्र आत्मा स्वतंत्र, अव्यक्त, निरंजन आणि अविनाशी आहे हे समजणे म्हणजे ज्ञान. अष्टावक्र म्हणतात, या सृष्टीला त्यातील सर्व प्राणीमात्रांना ती जशी आहे तशी यथार्थपणे ओळखणे महत्त्वाचे आहे. ती सर्व आत्म्याचेच आविष्कार आहेत, पण ती म्हणजे आत्मा नव्हे. माझे शरीर, माझा हात, माझे मन असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक खरी गोष्ट सुप्तपणे आपल्यामध्येही जागृत असते की या सर्वांना माझे माझे म्हणणारा कोणीतरी वेगळा आहे. हा मी, मला राग आला असे आपण म्हणतो तेव्हा रागावणारा जो कोण वेगळा मी तोच तो आहे. जेव्हा तुम्ही देह व इंद्रिय यांचे नाशवंतपण पूर्णपणे जाणाल तेव्हाच तुम्हाला या मीची म्हणजे आत्म्याची ओळख होऊन चिरंतन तो समजेल. हे समजणे हीच मुक्तीची खूण आहे. परमार्थामध्ये उधाराचा व्यवहार नसून रोकडा व्यवहार असतो असं जेव्हा गोंदवलेकर महाराजांचे संत सांगतात तेव्हा त्यांच्या मागे अष्टावक्राचा हाच विचार असतो. श्लोक क्रमांक 90. वासना एव संसार इति सर्वा विमुच्यता तत्यागो वासनात्यागात स्थिरत्ते यथा तथा. अर्थ: वासना म्हणजे संसार आहे म्हणून तू त्या सोडून दे, म्हणजे आपोआप संसाराचा त्याग होईल आणि मग जसा असशील तसाच राहिलास तरी चालेल. कर्म टाळायचे नसते तर त्यामागची वासना टाळायची असते. बंधनाला खरे कारण कर्म नसून त्यामागची वासनाच आहे. म्हणून वासना टाकली की कर्म करूनही बंधमुक्त राहता येते. संसारात माणूस गुंतो म्हणून नेहमी संसाराचा त्याग करो, परमार्थाचा मार्ग धर असा अध्यात्मशास्त्रात उपदेश केला जातो. वरवर पाहता तो योग्य वाटतो, पण खोलवर विचार केला तर त्यातील गफलत लक्षात येऊ शकते. संसाराचा त्याग करून एखादा साधू वनात राहतो खरा, पण तेथे राहून झोपडीची, नाहीतर फराळाची, नाहीतर येणाऱ्या भक्तांच्याकडून मान सन्मानाची अपेक्षा करीत राहतो. म्हणजे त्याचा संसार सुटला
पण वासना मात्र कायम आहेत. अशाने का तो मुक्त होणार आहे? असा उलट असा माणूस जास्तच बंधनात गुरफटत जातो. तेव्हा आशा आकांक्षा विश्वासना म्हणजे संसार आहे हे जाणून तू वासनांचा त्याग कर, म्हणजे आपोआपच संसार त्याग घडेल असे अष्टावृषी सांगत आहे. ज्याच्या वासना संपल्या आहेत तो संसारात राहूनही दैनंदिन कर्मे करीत राहिला तरी ती निरासक्त भावनेने करतील. त्यामुळे कोणती वासना, आशा, तृष्णा, राग, लोभ असणार नाही. प्रपंचात राहूनही असा माणूस मुक्तच होईल, कारण त्याचा प्रपंचच परमार्थ रूप होऊन जाईल. त्याला परमार्थासाठी संसार सोडण्याची गरजच राहणार नाही. तो प्रपंचातच मुक्त असेल. आज आपण इथेच थांबूया. उद्या 91व्या भागापासून आपण सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.